बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण 18. शेजारच्या घरी येऊन गेलेला तो तरुण म्हणजे हरिश्चंद्र पुन्हा पुन्हा यावा असं वाटतंय. त्याच्याबरोबर बोलायला आवडतंय. तोही आपल्याशी जास्त वेळ बोलतोय, खुलतोय. याचा अर्थ आपलं परस्परावर प्रेम बसलंय हे कळायला तशी मध्ये 2-2.5 वर्षे गेली. एवढं मात्र खरं. त्याला एक एक गोष्ट पुन्हा पुन्हा नव्या उत्साहानं सांगण्याची सवय होती. ती सवय म्हणे भिरवंडे गावातल्या सर्वांना होती. त्यावरून विनोदानं भिरवंड्याचं पुस्तक असं नाव पडलं होतं. यामागे एक मजेशीर किस्सा होता. इंग्रजांच्या सैन्यात मर्दुमकी गाजवले काही तालेवार मराठी भिरवंडे गावात होते. त्यातले 4 वाड्यावर राहणारे 4 खोत मोठे मानकरी समजले जात. त्यांच्या परवानगीनं गावातले बरेच व्यवहार होत असत. भटजी गावातल्या देवळात श्रावण महिन्यात रामायण महाभारत या ग्रंथांचं वाचन करत असे. त्या ऐकायला अख्खा गाव लोटत असे. तिथं हजर असलेल्या एखाद्या खोताच्या परवानगीनं वाचन सुरू होई. भटजी जरासं वाचतोय तेवढ्यात दुसरा खोत यायचा. मी येण्याआधी वाचन सुरू का केलं म्हणून चिडायचा. तो पुन्हा पहिल्यापासून वाचायला लावायचा. मग तिसरा, मग चौथा. जसा वेळ मिळेल तसे खोत येत आणि परत परत पहिल्यापासून वाचायला लावत. अशा तऱ्हेने लोकांना तेच ते ऐकायची आणि तेच ते बोलायची सवय लागली. हरिश्चंद्र हे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होता. तो येत होता, बहिणीशी, भावाशी आणि घरातल्या सर्वांशी बोलत होता. खात पीत होता, जात होता. तो त्याचा एक मित्र मोहन गिरब याच्याबरोबर राहत होता. खानावळीत जेवत होता. सारं काही नॉर्मल होतं. पण एकदा तो आला असताना कशी कोण जाणे पण मला चावटपणा करण्याची लहर आली आणि मी त्याला नको तो प्रश्न विचारला. त्यावेळी मी चंद्रकांत काकोडकर वगैरे वाचू लागले होते. विशिष्ट शब्दांवर, वाक्यावर रेंगाळत होते. त्यातली नायिका लाली लाल होऊन उठलेली, आरक्त झालेली बघून त्यातल्या काही शेड आपणही अनुभवाव्यात असं वाटत होतं. त्याच वाचनात नितंब शब्द बऱ्याचदा आला होता. तिची वेणी चालताना तिच्या दोन्ही नितंबांवर डुलत होती. या वाक्यातून त्याचा नेमका अर्थही लक्षात आला होता. पण चावटपणाची लहरच आल्यावर काय? एक बरं झालं की त्यावेळी तरी माझ्या डोक्यात उरोज हा शब्द घुसला नव्हता. तो त्याचं ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे घरी आला. आमच्या अभ्यासाची लहानशी खोली होती. तिथं तो बसायचा तसा बसला. मी नुकतीच शाळेतून आले होते. ताईला ऑफिसमधून यायला उशीर होता. आई पाठच्या दाराकडे काहीतरी करत होती. मी त्याच्यासाठी आतून पाण्याचा तांब्या, भांडं आणून त्याच्याजवळ टेबलावर ठेवलं आणि समोरच्या खुर्चीत बसले. तो नेहमीसारखं शाळेचं अभ्यासाचं काहीतरी विचारू लागला. मी उठून तांब्यातलं पाणी भांड्यात ओतत विचारू की नकोच्या चेहऱ्यानं पण सहजतेचा आवानं त्याला म्हटलं, मला एक शब्द अडलाय, अर्थ सांगाल? तो माझ्याकडे रोखून पाहत हसत सहज म्हणाला, कोणता शब्द? जीभ रेटत नव्हती पण रेटलीच. नितंब. नितंब म्हणजे काय? क्षणभर तो अवाक. मग त्यानं पाणी घ्यायला पुढे केलं. एका हाताऐवजी दोन्ही हात एकदम पुढे करून मला खसखन जवळ ओढून अर्थाची जागा दाखवली. त्या धक्क्यानं माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गेले आणि तांब्या भांड्यातलं पाणी त्याच्या अंगावर सांडून तो भिजला आणि मी काकोडकरांच्या नायिकेसारखी लाली लाल, आरक्त वगैरे होऊन घरात धूम पळाले. तो असं काही करील असं मला खरंच वाटलं नव्हतं. ती तशी सुरुवात झाल्यावर आमचं दोघांचं बराच वेळ एकमेकांशी बोलत बसणं, संधी बघून लपून छपून भेटणं वगैरे सुरू झालं. त्यावेळी प्रेम करणारी पोरगी म्हणजे चालू पोरगी असं समीकरण मांडलं जाई.
सावंत आडनावाचा 40शीतला एक माणूस आणि त्यांची सख्खी मेहुणी मेंटल हॉस्पिटलच्या कोपऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या गेटशी सकाळी 11 11:30च्या सुमारास जी बोलत उभी राहत, ती पार दुपार उलटून संध्याकाळ झाली तरी रुतल्यासारखी तिथंच उभी दिसत. कधी पार दिवे लागणही व्हायची. लोक येता जाता त्यांच्याकडे चेष्टेने तर कधी तिरस्कारानं पाहायचे, पण त्यांना त्याचं भान किंवा पर्वाही नसायची. त्या दोघांचं बोलणं भेटणं तेव्हाच संपलं जेव्हा त्या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांना त्या तशा उभं राहण्यातून स्पॉन्डिलायसिस नक्कीच झाला असावा. तर खरंच ते दोघं इतकं निर्लज्जपणानं काय बरं बोलत असतील असा मला प्रश्नही पडायचा. पण आमच्या दोघांच्या घराबाहेर गाठीभेटी सुरू झाल्या तेव्हा कळलं की प्रेमिकांना काळ काम वेगाचं गणित लागू पडत नाही. हरिश्चंद्रचं आमच्याकडे वरचेवर येणं होतं. तो जास्त वेळ थांबतो. आम्ही दोघं एकमेकांशी बरंच बोलतो हे घरात सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. खरं तर हरिश्चंद्र मित्र म्हणून घरी आलेला सर्वांना चालणार होता, पण त्याच्या माझ्यात नातं निर्माण होणं कुमाता पसंत नव्हतं. कारण तो फक्त SSC पास होता आणि साधा क्लार्क म्हणून नोकरी करीत होता. माझ्या बहिणीला कमीत कमी ग्रॅज्युएट नवरा हवा होता आणि माझंही लग्न तशाच तोलामोलाच्या माणसाशी जुळावं अशी मुंबईला असलेल्या मोठ्या भावाची इच्छा होती. शिवाय माझं ते 16वं वरीस आईला फार धोक्याचं वाटत होतं. त्यामुळे तो आला की ती मला कसल्या ना कसल्या कामात गुंतवायची. हरिश्चंद्रनं आमच्याकडे वारंवार येऊ नये, जास्त वेळ बसू नये हे ती आडून आडून सुचवायची. आईनं शेजारच्या खेडसकरांच्या बायकोला वासंती वहिनीलाही तसं सांगितलं. तिनं शाहूला तर माझ्या पालतीवरच ठेवलं होतं आणि तो हातात भला थोरला दोंडा घेऊन माझ्या मागावर राहत होता. रत्नागिरीत आमच्या घराजवळ फिरायला जाण्यासारखी अशी 2च ठिकाणं होती. तिथं पटकन जाऊन येऊन घरातल्यांच्या दृष्टीस लवकर पडता येई. तिथं मी आणि हरिश्चंद्र भेटत असू. अशा त्या 2 ठिकाणातलं एक म्हणजे थिबा पॉईंट. थिबा राजाच्या बंगल्याजवळ डोंगराच्या कड्यावरचा हा एक पॉईंट. इथून समोर दिसणारं निसर्गाचं मनोहर रूप नजरेतून थेट हृदयात उतरणारं. या पॉईंट खाली घरांना वेढत दूरवर पसरलेली हिरवी वनश्री, तिच्यातून मुरडत जाऊन अफाट अरबी समुद्राला कवेत घेऊ पाहणारी भाट्याची खाडी, अथांग अरबी समुद्रात डावीकडे पावसचा डोंगर तर उजवीकडे समुद्रात पाय बुडवून तसाच उभासला लांबुडका शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला, त्यावर एका टोकाला आकाशाला टिकलेला दीपस्तंभ तर दुसऱ्या टोकाशी अंबाबाईच्या देवळाचा कळस, आणि समोर अवघ्या चराचरावर शेंदरी रंग उधळत समुद्रात अलगद विरणारा मावळता सूर्य, बघणाऱ्याला भारून बांधून टाकणारा, प्रेमिकांनाही परस्परांचा विसर पाडणारा. अर्थात विसर पडत नव्हता, कारण त्याहून प्रेमबिंब थोर होतं. दुसरं ठिकाण होतं ते फणशी. पहिल्या ठिकाणच्या अगदी विरुद्ध असलेलं फणशी नावाच्या भागात लहानशी ओढा छाप नदी वाहते. तिच्या कडेला उभी असलेली आंब्या फणसांची झाडं आणि करवंदीच्या झुडपांच्या आडोशानं डेरिंगबाज प्रेमिकांच्या जोड्या एकमेकाला लगटून बसत असत. डेरिंगबाज म्हणण्याचं कारण म्हणजे तिथं फिरणारी पोरं अशी तशी फालतू कॅटेगरीत गणली जायची आणि तिथं काही रिकाम टिकडी टगी पोरं पत्ते कुटत बसलेली असायची. बऱ्याचदा छान जमून आलेली अनेक प्रेम प्रकरणं तिथं भांडणं बिणणं होऊन फिसकटायची आणि पत्ते कुटता कुटता काहीतरी बिनसून पोरं एकमेकांच्या मानगुटीवर बसून राडा करायची. म्हणून की काय रत्नागिरीकर एखादी गोष्ट सोडून द्यायची असेल तर मरू दे फणशीत जाऊ दे असा शब्द प्रयोग करत किंवा जा माझं काय ते करून घे जा अशा अर्थानंही फणशीत जा असं म्हणत. फणशीत जाणं हा वाक्यप्रचार तिचा आजही रूढ आहे. पूर्वी मी आईनं करून दिलेल्या टोपल्या वगैरे घेऊन फणशीतील गिराहिकांच्या दारी गेले होते, पण आता असं दोघांनी तिथं जायचं व बसायचं धाडस माझ्यात नव्हतं. त्यामुळे थिबा पॉईंट बरा वाटायचा. अर्थात भावाचा धाक असायचा. तशी मी अभ्यासात बरी होते. 4थी नंतर निदान नापास होत नव्हते. खेळात, चित्रकलेत, भाषणात बक्षीस मिळवायची. त्यामुळं आम्ही दोघं चोरून भेटलो तरी घरच्यांचा राग जरा बोथट व्हायचा.
मात्र 2 प्रसंगात मी अशी वागले की काळा वेळाचं भान नसल्याच्या सावंत आणि त्याच्या मेहुणीच्या रांगेत जाऊन बसले. 10वीची परीक्षा होऊन शाळेचं गेट टुगेदर सुरू होतं. त्यातल्या कार्यक्रमात महाराष्ट्र दर्शनमध्ये मी भाग घेतला होता. मी शेताची राखण करणारी गोफणवाली झाले होते. गोफणवालीसाठी हवी असलेली हिरवी साडी चोळी आमच्या घरी मिळणं शक्य नव्हतं, म्हणून मैत्रिणीच्या आईकडून आणून परस्पर शाळेत नेऊन नेसले होते. संध्याकाळी आमचाच कार्यक्रम प्रथम झाला आणि मी साडी बदलून ती कागदात गुंडाळून मैत्रिणीच्या आईला देण्यासाठी निघाले, तर पाठीमागून हरिश्चंद्र आला. "अरे, तुम्ही कार्यक्रम बघायला आला होता की काय?" मी चमकून विचारलं. "हो." "कसा वाटला?" "छान दिसलीस." माझ्या अंगावर काकोडकरी रोमांच. "चला घरी," मी म्हटलं. "नको, आपण कुठेतरी जाऊन बसू." "अहो, पण मला ही साडी मैत्रिणीकडे परत करायची आहे." "असू दे, नंतर दे. थोडा वेळ बसू." हरिश्चंद्रचा आग्रह. आम्ही मग आमच्या शाळेच्या गेटच्या समोर शासकीय गेस्ट हाऊसच्या पाठीमागे कातळावर बसलो. आम्हाला तिथून शाळेचं गेट दिसत होतं, पण हळूहळू काळोख वाढू लागल्यानं आम्ही कुणाला दिसत नव्हतो. आमच्या गप्पा चालल्या होत्या, त्याच त्या चावून चावून चोथा झालेल्या, शिळ्या पण नव्यानं सांगितल्याचा आविर्भाव आणि उत्साह असलेल्या बातम्या. खरंच शिळ्या कढीला ऊत काढणं ही म्हण प्रेमिकांच्या परस्परांशी चाललेल्या बोलण्यातूनच निघाली असावी. तर आमच्या इकडे गप्पा चालल्यात आणि तिकडे कार्यक्रमाचं सूप वाजून पोरं घोळक्या घोळक्यानं गेटमधून बाहेर पडून निघून गेलेली. आम्ही थंडगार वातावरणात शांतपणे बसून होतो. मध्येच अंधुक प्रकाशात मनगटावरच्या घड्याळात बघत हरिश्चंद्र म्हणाला, "बापरे, 9:30 वाजले. मोहन माझी वाट बघून जेवला असेल. आता आमच्या खानावळीत मला जेवण मिळणार नाही. उशीर झाला ना, उपाशी झोपावं लागणार." त्याच्या या वाक्यानं मला एकदम त्याचा कळवळा आला आणि मी म्हटलं, "थांबा हां, इथंच बसा. मी घरी जाऊन तुम्हाला काहीतरी खायला आणते." तो नको नको म्हणत असतानाही मी साडी तिथंच ठेवून पळत पळत घरी आले. घरातली सगळी जेवण वगैरे निजायच्या तयारीत होती. मी कार्यक्रमाहून आले आहे, जेवेन आणि झोपेन असं आईला वाटलं. मी चुलीशी जाऊन टोप वगैरे उघडून बघितलं. एकात भात होता आणि एकात रेनव्यांची मासे भरपूर आमटी. उरलेली दुसऱ्या दिवसासाठी ठेवायची असावी. मी एक डबा घेतला. डब्यात भात, वर माशाची आमटी, 4-5 रेनव्या घालून तो डबा आणि तांब्याभर पाणी पिशवीत घेऊन पाठच्या दारानं जी धूम ठोकली, ती बसलो होतो त्या जागी आले. हरिश्चंद्रा वाटलं मी काही परत येत नाही आहे. तो निघण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात मी डबा आणि पाण्याचा तांब्या त्याच्यासमोर ठेवला. ते जेवण बघून त्याला गहिवरून आल्याचं तो म्हणाला. गप्पा मारत मारत एकमेकांना जेवण भरवून हात वगैरे धुवून होईपर्यंत 12 वाजले. इकडे माझी घरी कुठे हालचाल नाही हे बघून सगळी शोधाशोध करायला लागली. भाऊ शाळेपर्यंत येऊन गेला, पण आम्ही त्याला पाहिला नाही, म्हणजे आम्हाला तो दिसला नाही. तसा रेस्ट हाऊसचा वॉचमन 2-3दा काठी आपटत चक्कर मारून गेला, पण आम्ही त्याच्या अख्खत्यारीत येत नव्हतो. त्यामुळे त्याचा आमच्यावर इलाज चालला नाही. शेवटी घरी काहीतरी गडबड झाली असेल या धास्तीनं मी उठलेच. पुन्हा भेटण्याच्या आणाभाका पुन्हा पुन्हा घेऊन आम्ही निघालो. हरिश्चंद्र म्हणाला की मी घरापर्यंत पोचवायला येतो, पण तो आला तर सगळे त्याला तुडवतील हे मला कळत असल्यानं मी त्याला नको म्हटलं. त्यालाही त्याची जाणीव होती. रस्त्यानं चालत मी कशी घरी आले हे माझं मलाच कळलं नाही. बेड्यात आले तर घरातली सगळी चिंतातूर पडवीत इकडे तिकडे फिरतायत. खरं तर आई, भाऊ, बहीण सगळ्यांचे जबडे मला वाघासारखे दिसत होते. मी पुढे जातात सगळी माझ्यावर तुटून पडतील असं वाटत होतं, म्हणून मी मोठ्या निग्रहाने पुढे गेले. माझ्या एका हातात कागद सुटून गेली मोकळी हिरवी साडी चोळी, दुसऱ्या हातात डबा आणि तांब्याची पिशवी, चेहऱ्यावर सुकलेला कार्यक्रमातला मेकअप, कपाळावर गोफणवालीचा मळवट
अशी मला बघून माझ्यावर तुटून पडण्याऐवजी सगळी घाबरली. मला भूतानं वगैरे झपाटलं असावं असं त्यांना वाटलं. दारात उभी असलेली बहीण तर मी पुढे जाता 4 पावलं मागे सरले होते. काय ग, कुठं होतीस तू? आईनं आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न करत विचारलं. मी काय बोलणार? मी साडीनी डबा कोपऱ्यात टाकून पसरल्या अंथरुणावर अंग झाकून गोधडीत शिरलेली तोंड लपवलं. आता तिला काही विचारू नकोस, सकाळी बघूया. बहिणीचा भित्रा कुजबुजता आवाज आला. मग पिशवी उघडून आतील डबा, पाण्याचा तांब्या बघून सर्वांची खात्रीच झाली की माझ्या मानगुटीवर बसून भूतानं घरातलं जेवण नेलं. हळूहळू कुजबुजता सगळी शांतता झाली. पण दिवा न विझवता आई माझ्या उशाशी बसले हे मला कितीतरी वेळ गोधडीतून दिसत होतं आणि मी पश्चातापानं पळत होते. माझे डोळे पहाटे केव्हा तरी जढावले. सकाळी जाणवलं की सगळी बारीक नजरेनं मला निहाळतायत. आईनं मग शांत आवाजात विचारलं, काय ग, रात्रीचं तुला काय आठवतंय काय? आणि हे लुगडं कुणाचं? तुला कोणी दिलं? तू रात्री जेवलीस काय? तू डबा भरून कुणास दिलास? आई हळूहळू अनेक प्रश्न विचारत होती. शेजारच्या भाडेकरूंना ऐकू जाऊ नये अशी खबरदारी घेत होती आणि रात्री तोंडात धरलेली मिठाची गुळणी तोंडात तशीच धरून मी चुलीशी बसले होते. बरं झालं भूतानं तुला मुरगुटून टाकला नाही. या जाग्यावाल्यानं तारल्या, जागेवाल्या वाढ पडला असाच तार बाबा, असं म्हणून आई पूर्वेला तोंड करून जागेवाल्याला हात जोडत होती आणि मला मोठ्यानं रडावं असं वाटत होतं. अर्थात दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या मैत्रिणीकडे तिच्या आईची साडी मी देताच साडीचं रहस्य उलगडलं. पण जेवणाचं गौड बंगाल तसंच राहिलं. आत्ता हे लिहीपर्यंत मलाही ते उलगडण्याचं कधी धाडस झालेलं नाही. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.